नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये एक टॉपिक बघणार आहे, डिटर्मिनंट. त्यामध्ये क्रॅमर्स रूलचा एक क्वेश्चन 3 ते 4 मार्कासाठी एक्झाम मध्ये येतो, म्हणून हा टॉपिक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक शिकल्यानंतर आपले 3 ते 4 मार्क बोर्ड एक्झाम मध्ये कन्फर्म होतात. डिटर्मिनंट कशाला म्हणतात? जिथे दोन सरळ रेषा आणि याच्यात एलिमेंट असतात, ए, बी, सी आणि डी, हे 4 एलिमेंट आहेत. याला काय म्हणतो आपण? 4 एलिमेंट. आणि हे दोन वर्टिकल रेषा, यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट. याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. तर याच्यामध्ये पहिले समजून घेऊ, याला आपण रो म्हणतो. हे जे आहे हे रो आहे. ही रो किती आहे? रो 1 आणि ही रो 2 आहे. याला काय म्हणतो आपण? रो 2. अशा दोन रो आहे आणि बघितलं तर हा कॉलम 1 आणि हा कॉलम 2 आहे. हा अगर असा वर्टिकल बघितला तर हा कॉलम 1 आणि हा असा वर्टिकल बघितला तर हा कॉलम 2. म्हणजे याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहे, म्हणून याला 2x2 डिटर्मिनंट म्हटलं जाते. एका परीक्षेमध्ये असं 2x2 डिटर्मिनंट दिलं होतं आणि ऑप्शन मध्ये ऑर्डर विचारला होता. तो ऑर्डर मध्ये ऑप्शन दिलेलं होतं 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. तर याचा ऑर्डर किती आहे? 2. 2 रो 2 कॉलम असल्यामुळे याचा ऑर्डर किती आहे? 2. तर करेक्ट ऑप्शन काय आहे? 2. अगर परीक्षेमध्ये असं लिहिलं असतं 1x1, 2x2, 3x3 आणि 4x4, तर 2x2 हे करेक्ट ऑप्शन असतं. 2x2 हा काय आहे? या डिटर्मिनंटचा ऑर्डर आहे. 2 पण या डिटर्मिनंटचा ऑर्डर आहे. तर हे माहिती झाली आपली डिटर्मिनंटची. आता आपण बघू डिटर्मिनंट सॉल्व्ह कसं करतात. मी इथे एक एक्झाम्पल मध्ये लिहितोय, a इज इक्वल्स टू 2, 3, 5 आणि 6 हा डिटर्मिनंट आहे. याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह कसं करायचं? हा जो एलिमेंट आहे याचं पहिले याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर 6 इंटू 2, 6 इंटू 2. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर मध्ये नेहमी मायनस साइन असतो. आणि हे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा पण बोलायचं, याचं मल्टिप्लिकेशन केलं मध्ये नेहमी मायनस साइन असते, मायनस साइन. मग नंतर याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर 5 इंटू 3, 6 2 जा 12, 5 3 जा 15, प्लस मायनस मायनस, 15 मधून 12 गेले 3, मोठी संख्या 15, 15 सोबत कोण आहे? मायनस, म्हणून उत्तर झालं -3. हे झालं डिटर्मिनंटची व्हॅल्यू -3. दुसरं उदाहरण बघू आपण. b इज इक्वल्स टू -2, 4, 3 आणि -1. इथं आपण -3. ठीक आहे. काय म्हटलं मी याला? याचं पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. तर -1 इंटू -2, -1 इंटू -2. मध्ये नेहमी मायनस असते, याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -3 मल्टिप्लाय बाय 4. मायनस मायनस प्लस 1 2 जा 2, मायनस 3 इंटू 4 12, तर हे झालं -12. आता हा मायनस आणि हा मायनस प्लस, तर 2 + 12 उत्तर झालं 14. मुलं काय करतात? याचं मल्टिप्लिकेशन करतात आणि मग मायनस याचं मल्टिप्लिकेशन करतात. म्हणजे याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट -3/4 लिहितात. नाही, मध्ये नेहमी तुम्हाला मायनस साइन द्यायचा आहे. एक अजून उदाहरण घेऊ. याला सॉल्व्ह करू. याचं पहिले मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर -3 मल्टिप्लाय बाय 3, मध्ये नेहमी मायनस साइन असते. -2 चं मल्टिप्लिकेशन 4 सोबत करायचं आहे. -2 चं मल्टिप्लिकेशन 4 सोबत करायचं आहे. -3 इंटू 3 -9, मध्ये मायनस आहे. -2 इंटू 4 -8. तुम्हाला माहिती आहे हा मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर तो मायनस काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. -9 + 8, मायनस प्लस मायनस, 9 मधून 8 गेले 1, मोठी संख्या 9, 9च्या सोबत कोण आहे? मायनस.
तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनचा बेसिक व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर प्लेलिस्ट मध्ये सगळ्यात पहिला बेसिक ऑफ लिनियर इक्वेशन म्हणून व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघा. त्याच्यात तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतील, तर तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. तर हे झालं आपलं डिटर्मिनंट. अशा प्रकारे आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो. ऑर्डर माहिती पडला आपल्याला, याचा ऑर्डर असतो 2, ऑर्डर आहे 2 आणि ऑर्डर आहे 2. 3/3 चा पण येऊ शकते, पण तुम्हाला सिलेबस मध्ये नाही आहे, पण माहिती असू द्या. ABC DEF GHI याला आपण 3/3 ऑर्डर म्हणतो. याला आपण 3/3 ऑर्डर म्हणतो. आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले होते एलिमिनेशन मेथडनी. आपण 2 लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले होते एलिमिनेशन मेथडनी. आता आपण 2 लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे विथ द हेल्प ऑफ क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंटचा एक मेथड आहे क्रॅमर्स रूल, त्याच्या मदतीने आपण 2 लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. एक्झाम मध्ये मेन्शन असते सॉल्व्ह बाय क्रॅमर्स रूल, तर तुम्हाला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह कराल तर आपल्याला मार्क भेटणार नाही. तर बघू आपण क्रॅमर्स रूल कसं सॉल्व्ह करतो. क्रॅमर्स रूल सगळ्यात पहिले आपण जनरल लिहू. जनरल इक्वेशन, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन काय आहे? a1x प्लस b1y इज इक्वल्स टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2. हे काय आहे? आपले जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता क्रॅमर्स रूल काय म्हणते? सगळ्यात पहिले हा जो जनरल फॉर्म आहे याच्यावरनं तुम्हाला एक डी मॅट्रिक्स बनवायचा आहे. इथे व्हेरिएबल x आहे आणि इथे व्हेरिएबल y आहे, म्हणून तुम्हाला एक dx डिटर्मिनंट बनवायचा आहे आणि y असल्यामुळे तुम्हाला dy डिटर्मिनंट बनवायचा आहे. कसं बनवायचं लक्ष द्या. डी मॅट्रिक्स मध्ये हे जे a1 b1 हे लिहून घ्यायचे. a1 b1 आणि खाली काय आहे? a2 b2 म्हणजे x चा कोइफिशियंट आणि y चा कोइफिशियंट हे लिहून घ्यायचं. हा तुमचा डी मॅट्रिक्स आहे. आता डीएक्स मध्ये काय करायचं? नेहमी एक लक्षात घ्या की हा जो डी मॅट्रिक्स आहे याला पकडूनच चालायचा आपल्याला. ठीक आहे. आता डीएक्स मॅट्रिक्स कसा जनरेट करायचा? हा जो पहिला कॉलम आहे या पहिल्या कॉलम मध्ये, हा जो पहिला कॉलम आहे या पहिल्या कॉलम मध्ये C1 C2 च्या व्हॅल्यू लिहायच्या. C1 C2 च्या व्हॅल्यू लिहायच्या. B1 B2 असाच राहील. आणि जेव्हा dy काढतो तर या डी मॅट्रिक्सला पकडून चालायचं आहे. डी मॅट्रिक्सच्या B1 B2 मध्ये C1 C2 लिहायचा, बाकी A1 A2 असाच राहील. हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा 4 मार्काचा 3 ते 4 मार्काचा क्वेश्चनचा आन्सर तयार. म्हणजे बोर्डात आपल्याला 4 मार्क पक्के आहे असे समजायचे. काय करायचं? पहिले डी मॅट्रिक्स घ्यायचा, डी मॅट्रिक्सला लिहून घ्यायचं. आपल्याला डीएक्स काढायचा आहे तर हा जो पहिला कॉलम आहे इथे A1 A2 च्या ऐवजी C1 C2 टाकून द्यायचा. आणि जेव्हा मला dy काढायचा आहे तर B1 B2 च्या जागी C1 C2 टाकून द्यायचा. तर आपला डी मॅट्रिक्स, डीएक्स मॅट्रिक्स आणि dy मॅट्रिक्स बनून जातो. त्याच्यानंतर आपल्याला आन्सर काढायचा आहे तर x इज इक्वल्स टू dx अपॉन d करायचा आणि अगर y काढायचा आहे तर dy अपॉन d करायचं. या पद्धतीने आपण x व्हेरिएबल आणि y व्हेरिएबलची व्हॅल्यूज काढू शकतो. हे लिहून घ्या, मग आपण क्वेश्चन स्टार्ट करू. काही मुलांचा प्रश्न असा असेल, सर इथे x आणि y च्या ऐवजी a आणि b असेल तर काय करायचं? काही करायचं नाही. जिथे आपण dx लिहिलाय तिथे dA लिहायचं, जिथे dy लिहिलाय तिथे db लिहायचं. समजा m इथे a आणि b अननोन असेल तर, समजा m आणि n असेल तर dm लिहायचं आणि dn लिहायचं. अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज काढू शकतो. ठीक आहे. तर आपण आता क्वेश्चन बघू. सॉल्व बाय क्रॅमर्स रूल 3x minus 4y is equals to 10. 4x plus 3y is equals to 5. मित्रांनो, सगळ्यात पहिले तर क्वेश्चन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का हे बघून घ्यायचं. आपला स्टँडर्ड फॉर्म आहे a1x plus b1y इक्वल टू c1. a1x प्लस मायनस काही पण असेल चालते, मायनस b1y इक्वल टू c1 आहे. a2x plus b2y इक्वल टू c2
a2x प्लस b2y इक्वल टू c2, म्हणजे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे. सोल्युशन आपण सगळ्यात पहिले गिवन लिहून घ्यायचा जे दिलेलं आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू 10 आणि 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. याला कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ कोणासोबत स्टँडर्ड फॉर्म a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 सोबत. तर a1 म्हणजे x च्या सोबत जो आहे तो इथे x च्या सोबत 3 आहे. b1 म्हणजे y च्या सोबत जो आहे तो y च्या सोबत -4 आहे आणि c1 ची व्हॅल्यू 10 आहे. याला आपण कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ a2x प्लस b2y इक्वल टू c2. तर x च्या सोबत जो आहे तो 4 आहे, इथे x च्या सोबत जो आहे तो a2 आहे, म्हणजे a2 ची व्हॅल्यू 4 झाली. y च्या सोबत इथे 3 आहे, y च्या सोबत इथे b2 आहे, तर b2 ची व्हॅल्यू 3 झाली आणि c2 ची व्हॅल्यू 5 झाली. यावरनं आपण d डिटर्मिनंट काढू. कसं काढायचं? d मध्ये a1 b1 a1 a2 b1 b2 लिहायचं आहे. तर इथे a1 a2 b1 b2 लिहून घेऊ आणि याच्या खाली a1 ची व्हॅल्यू 3, b1 ची व्हॅल्यू -4, a2 ची व्हॅल्यू 4 आणि b2 ची व्हॅल्यू 3. आता याला सॉल्व्ह करून घेऊ. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचं मल्टिप्लिकेशन. तर 3 मल्टिप्लाय बाय 3 मध्ये नेहमी मायनस साइन असते. मायनस साइन दिल्यावर 4 मल्टिप्लाय बाय -4. 3 3 जा 9, 4 4 जा 16, तर हे -16 झालं. कारण की 4 4 जा 16 आणि हा मायनस साइन असल्यामुळे -16. हा मायनस प्लस, तर 9 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 25. तर तुमचा डी मॅट्रिक्स भेटला आहे 25. आता dx काढायचा आहे. dx काढताना काय करू? जिथे a1 a2 आहे तिथे c1 c2 टाकायचा आहे. जिथे a1 a2 आहे तिथे c1 c2 टाकायचा आहे. तर c1 c2 ची व्हॅल्यू आहे, c1 ची व्हॅल्यू आहे 10, c2 ची व्हॅल्यू आहे 5, b1 तसाच राहील -4 आणि 3. तर याला सॉल्व्ह करू. 3 मल्टिप्लाय बाय 10 पहिले होईल, मध्ये मायनस साइन असते. 5 मल्टिप्लाय बाय -4 होईल. 3 10 जा 30 मायनस 5 4 जा 20. 30 हा मायनस प्लस 20 इज इक्वल टू 50. dx पण झाला. आता आपण काढू dy. तर आपण काय करतो? हा जो डी मॅट्रिक्स असतो तिथे b1 b2 च्या ठिकाणी c1 c2 टाकायचा, बाकी ऍज इट इज. a1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 4, c1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10, c2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5. 5 इंटू 3 मध्ये -4 इंटू 10. 5 3 जा 15, 4 10 जा 40, -25. तर dy पण झाला. आपला आन्सर काय असते? x. तर x इज इक्वल टू काय असते? dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे? dx ची व्हॅल्यू होती 50 आणि d ची व्हॅल्यू होती 25. तर हे गेलं तर 25 1 जा 25, 25 2 जा 50. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. आणि y काढायचा असेल तर dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू होती -25 आणि d ची व्हॅल्यू होती 25, म्हणजे इथे उत्तर आला -1. तर y इज इक्वल टू -1. अशा प्रकारे आपण x आणि y ची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे, चेक करायचं आहे आपला आन्सर बरोबर आहे की नाही. टू चेक. तर आपण काय करतो? हे जे दिलेलं इक्वेशन आहे याच्यामध्ये पुट करतो. 3 x ची व्हॅल्यू किती आहे? 2, y ची व्हॅल्यू -1, 10 आला पाहिजे. 3 2 जा 6 मायनस 4 इंटू -1 -4, 4 इंटू -1 -4, 6 हा मायनस प्लस 6 प्लस 4 10 इक्वल टू 10 आलं. म्हणजे आपलं x आणि y चं उत्तर बरोबर आहे. आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवून बघू. 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. 4 x ची व्हॅल्यू आहे 2, y ची व्हॅल्यू आहे -1, 4 2 जा 8 प्लस 3 इंटू -1 -3. तर 8 प्लस -3, 8 3 5 इक्वल टू 5. तर हे पण बरोबर आहे. म्हणजे आपले x चे आणि y चे उत्तर बरोबर आहे. लिहून घ्या. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये जाऊ द्या, कारण की नॉलेज वाटल्याने अजून वाढतो. तर मला फक्त रिक्वेस्ट आहे की जितके मुलं आहे जे हा व्हिडिओ बघतात, ज्यांना बेनिफिट होत आहे या व्हिडिओचा, त्यांनी सबस्क्राईब करा. फक्त बघून समोर नको जा, सबस्क्राईब करा आणि समोर आपल्या मित्रांना पण पाठवा. चला दुसरा क्वेश्चन घेऊ. (4m + 6n - 54 = 0) आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 3m + 2n = 28. तर हा आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. का बरं नाहीये? कारण की a1x + b1y = c1 दिलेलं नाहीये. तर याला हा जो -54 आहे याला इक्वल टूच्या तिकडे घेऊन जावं लागेल. तर 4m + 6n = काय करावं लागेल? 54. आता हा आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. तर मित्रांनो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. तर आपण याला कम्पेअर करू. a1 याला आपण कम्पेअर करू a1m + b1n = c1 सोबत. तर m च्या सोबत a1 आहे, m च्या सोबत 4 आहे, म्हणजे a1 ची व्हॅल्यू 4. n च्या सोबत b1 आहे, n च्या सोबत +6 आहे, तर b1 ची व्हॅल्यू 6 आणि c1 ची व्हॅल्यू 54. याला कम्पेअर करू a2m + b2n = c2 सोबत. तर m च्या सोबत a2 आहे, m च्या सोबत +3 आहे, म्हणजे a2 ची व्हॅल्यू 3 झाली. n च्या सोबत +b2 आहे, n च्या सोबत +2 आहे, म्हणजे b2 ची व्हॅल्यू 2 झाली आणि c2 ची व्हॅल्यू 28. याच्यावरून आपल्याला डी मॅट्रिक्स लिहायचा आहे. डी मॅट्रिक्स असतो a1 a2 b1 b2. लिहून टाकू आपण. a1 4 आहे, a2 3, b1 6 आणि b2 2. आणि याला सॉल्व्ह पण करून टाकू. याला याच्यासोबत क्रॉस करायचा आहे. 4 × 2 - 3 × 6. 4 2 = 8, 3 6 = 18, म्हणजे -10. मग आपल्याला डी, आता व्हेरिएबल कोणते आपले m आणि n आहे, म्हणून इथे dm घ्यावं लागेल. तर dm = जिथे x चे एलिमेंट चेंज होत होते, म्हणजे a1 a2 चेंज होत होता, तर आता c1 c2 येईल. प्रोसेस बिलकुल तशीच आहे, प्रोसेस मध्ये चुकवायचं नाही. c1 किती दिलेला आहे? 54. c2 दिलेला आहे 28. b1 आहे आपला 6 आणि हा आहे 2. तर याचा क्रॉस होतो, म्हणजे 54 × 2 मध्ये नेहमी मायनस असतो. 28 × 6 108. तर इथे झालं -60. आता आपल्याला dn काढायचा आहे. dn काढताना आपण डी मॅट्रिक्सचाच रेफरन्स घेतो. b1 b2 च्या ऐवजी आपण काय टाकतो? c1 c2 आणि a1 a2 ऍज इट इज ठेवतो. याचा क्रॉस करायचा, म्हणजे 28 × 4 मध्ये नेहमी मायनस असते, 54 × 3. -50 उत्तर. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला व्हेरिएबल काढायचा आहे m. तर m = काय होऊन जाईल? dm अपॉन d. dm ची व्हॅल्यू किती आहे? -60 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? -10. हा मायनस कॅन्सल होतो. 10 1 = 10, 10 6 = 60, म्हणजे m ची व्हॅल्यू आली आहे 6. त्याच प्रकारे आपल्याला n काढायचा आहे. तर n = काय होऊन जाईल? dn अपॉन d. dn अपॉन d. dn ची व्हॅल्यू आहे -50 आणि d ची व्हॅल्यू आहे
10. हा मायनस कॅन्सल होतो. 50 डिवाइड बाय 10 5. तर एन ची व्हॅल्यू आली आहे 5. तुम्हाला अगर एम ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू चेक करायची असेल तर तुम्ही या दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवून बघा. इक्वल टू 54 आणि इक्वल टू 28 आला पाहिजे. अगर हे आलं तर तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर या प्रकारे क्रॅमर्स रूल आपण इथे पूर्ण केलेला आहे. याच्यावर 2 मार्काची ऍक्टिव्हिटी किंवा 3 मार्काची ऍक्टिव्हिटी आणि एक ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन असा 4 मार्क आपले कन्फर्म होतात. 3 ते 4 मार्क मी म्हणेन 3 ते 4 मार्क आपले कन्फर्म होतात. 3 ते 4 मार्क कन्फर्म होतात. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा की जास्तीत जास्त मुलांना नॉलेज मिळालं पाहिजे. नॉलेज वाटल्याने वाढतो. थँक्यू.